महाराष्ट्र नव विद्यार्थी सेनेच्या वतीने इथे MIT शाळेची जी बेकायदेशीर फी वाढ आहे गेले मागच्या या वर्षी कमीत कमी 30 ते 35 हजार रुपये वाढ झाली, दरवर्षी 20,000 वाढली। 2024-25 ला जी फी 50,000 रुपये होती ती आज फी 80,000 रुपये झालेली आहे। आज ही फी 15% वाढवली पाहिजे शासन निर्णयानुसार। प्रत्येक वर्गाची फी 30 ते 35% वाढवलेली आहे आणि हे वारंवार वाढतात। दरवर्षी यांची फी वाढली जाते, यांची फी इन्क्रिमेंटल आहे, दरवर्षी 20% 25% फी वाढतात। इतके वर्ष पालकांनी मूलभूतपणे सहन केलं। गेल्या 3-4 महिन्यापासून पालक हा लढा देत आहेत। मागच्या आठवड्यात ते आमच्याकडे आले। आम्ही या संदर्भात शिक्षण उपसंचालक असतील, शिक्षणाधिकारी असतील आणि शाळेचे प्राचार्य असतील यांची भेट घेतली। त्यांना आम्ही याबाबतीत सर्व सांगितलं की तुम्ही फी वाढ रद्द करा। पालकांच्या व्यतीत पालकांच्या ज्या वेदना आहेत ते त्यांना समजून सांगितलं। उलट या मुजोर MIT मॅनेजमेंटने पालकांना धमक्या द्यायला चालू केलं। पालकांना विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल अशा त्यांनी धमक्या दिल्या। एक समिती असते फी वाढ ही करणारी, DFRC कमिटी पुण्यात नाही। खूप धक्कादायक गोष्ट आहे। शाळेच्या फी वाढची रिव्ह्यू करणारी जी DFRC कमिटी आहे, जी माजी न्यायाधीशांच्या खाली आधिपत्याखाली जी सांगितली पाहिजे, ज्याच्यासाठी शासन निर्णय, ती आज पुण्यात नाहीये। या शाळांच्या लॉबीला आहे ना, या ज्या सगळ्या या शाळांमध्ये पालक आणि मॅनेजमेंटची कमिटी असते ती फी वाढ करते। PTA कमिटीला या ठिकाणी विश्वासात घेतलं गेलं नाही, खोटा कोरम दाखवला गेला, त्यांच्याकडनं अटेंडंटच्या सह्या या त्यांच्या अजेंड्यावरती सह्या घेतल्या गेल्या। PTA सगळे मेंबर आहेत, तिथे 200-300 पालक आहेत। ही PTA खोटा PTA करून त्यांनी खोट्या तिकडं फी वाढ फी संरचना मंजूर करून त्यांनी पालकांवरती ही बेकायदेशीर फी लादली आहे। एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीच्या खाली 5-5 हजार रुपये त्यांनी घेतलेत। विलंब शुल्क दिवसाला 100 रुपये ते घेत आहेत। आज कुठल्याही प्रकारे त्यांच्या खिशावर कसा डल्ला मारता येतोय त्या पद्धतीने MIT प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत। शाळेच्या जमिनी फुकट आहेत त्यांना, प्रत्येक कॉलेज शाळेच्या जमिनी फुकट असून सुद्धा, एवढ्या मोठ्या त्यांना देणग्या येत असून सुद्धा विद्यार्थी आणि पालकांच्या खिशावरती दरोडा का टाकतात? असे एक दरोडेखोर MIT आहे। प्रत्येक वेळेस हे पैसे, हे शिक्षण हे सेवा क्षेत्र नसून पैसे कमवायचं त्यांचं माध्यम आहे। त्यांनी शिक्षणाचा धंदा केलाय। जर त्यांना पैशाची गरज असेल तर हे पैसे त्यांच्या आम्ही तोंडावर फेकतो। हे पैसे तुम्ही घ्या, पैसे खावा। पैसे कमवण्यासाठी तुम्ही इन्स्टिट्यूट काढले, सेवासाठी नाही। म्हणजे विश्वशांतीचं त्यांनी जे थोतांड पसरले ना, ते थोतांड ते ढोंग बंद करा। पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांनी न्याय दिला पाहिजे। फी वाढ रद्द झालीच पाहिजे।